आंबा खात असताना तो आंबा भेसळयुक्त तर नाही ना, कृत्रिमरित्या पिकवलेला तर नाही ना, जो खाल्ल्यामुळे आपल्या पचनशक्तीवर विपरीत परिणाम होऊन आपल्या पचनशक्तीचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. कृत्रिमरित्या पिकवलेला, रसायनं टाकून पिकवलेला आंबा कसा ओळखायचा? केमिकल टाकून पिकवलेल्या आंब्यावरती तुम्हाला मध्ये मध्ये हिरवे डाग दिसतील. उलट नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा सरसगट पिवळा किंवा सरसगट केशरी रंगाचा. दुसरं, कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यावर कुठल्याही सुरकुत्या तुम्हाला दिसणार नाहीत. उलट नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यावरती तुम्हाला सुरकुत्या दिसतील. कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचा नैसर्गिक वास तुम्हाला येणार नाही. उलट नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याचा वास आजूबाजूला चहूकडे दरवळेल. चौथं, आंबा कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा तुम्ही जर दाबून बघितला तो मध्ये मध्ये दबेल, मध्ये मध्ये दबणार नाही. नैसर्गिकरित्या पूर्ण पिकलेला आंबा सरसगट सगळीकडे तुम्हाला पिकलेला जाणवेल. कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा जर तुम्ही पाण्यात टाकला तर तो पाण्यात पूर्ण बुडणार नाही, तो तरंगेल. नैसर्गिकरित्या चांगला पिकलेला आंबा हा पाण्यात टाकल्याबरोबर तळाशी जाऊन. आंबा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे, शुगरच्या पेशंटने आंबा खावा, खात असताना काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर लिंक कमेंटमध्ये.